सिन्नर-ठाणगाव रस्त्यासाठी जन आक्रोश आंदोलन। सिन्नर-ठाणगाव रस्त्यासाठी जनसेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर, डुबेरेचे सरपंच ज्ञानेश्वर ढोली यांनी वारंवार निवेदन देऊनही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सिन्नर-ठाणगाव रस्त्याकडे दुर्लक्ष केले जात होते। या रस्त्याने त्रस्त असलेले नागरिकांच्या वतीनेही जनसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर यांच्या मार्गदर्शनाखाली जन आक्रोश रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरवण्यात आले। यानुसार सत्तारूढ भाजपा पक्षालाही सहभागी करून युवा नेते उदय सांगळे यांच्या मार्गदर्शनाखाली एकत्रित जन आक्रोश रस्ता रोको आंदोलन डुबेरे येथे आज सकाळी 8 वाजता करण्यात आला। सिन्नर-ठाणगाव 22 किलोमीटरचा रस्ता आहे। ठाणगावसह आटकवडे, डुबेरे, डुबेरेवाडी, टेंभुरवाडी, हिवरे, पिंपळे, पाडळी, आडवाडी यासह अकोले तालुक्यातील बऱ्याचशा गावांना जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे। सिन्नर MIDC नाशिक येथे जाण्या येण्यासाठी याच रस्त्याचा वापर केला जातो। तसेच शमशेरपूर विश्रामगडाकडे दूरदूरचे पर्यटक भेटी देण्यासाठी येत असतात। दररोज मोठ्या संख्येने दुचाकी, चारचाकी वाहने या रस्त्यांवरून प्रवास करतात। गेल्या 5 ते 6 वर्षापासून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत। अनेक वेळा रस्त्याचे नूतनीकरण करण्यासाठी व दुरुस्ती व रुंदीकरणासाठी वारंवार पाठपुरावा करूनही सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच तालुक्यातील लोकप्रतिनिधी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचे आज जन आक्रोश मोर्चा समितीच्या वतीने सिन्नर-ठाणगाव रस्त्यावर डुबेरे येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले। यावेळी डुबेरे गावातील अमरधाम चौफुलीवर 4ही बाजूने रस्ता बंद करण्यात आला होता। परिसरातील ग्रामस्थांचा यावेळी आक्रोश मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला। सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देवरे यावेळी उपस्थित होते। त्यांनी प्रलंबित चालणारे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचं हमी यावेळी ग्रामस्थांना देण्यात आली। या मोर्चा दरम्यान युवा नेते उदय सांगळे, हेमंत वाजे, पेशवे पतसंस्था चेअरमन नारायण शेठ वाजे, व्हाईस चेअरमन अरुण वारुंकसे, डुबेरेवाडी सरपंच दत्तू गोफणे, जनसेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष रामदास भोर, डुबेरेचे माजी सरपंच ज्ञानेश्वर ढोली, मणेगावचे सरपंच ॲडव्होकेट संजय सोनवणे यासह मोठ्या संख्येने परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट, आपली दुनियादारी, भाऊसाहेब जाधव, सिन्नर। सर्वांना जे त्याच्या कामाला जाऊ द्या। आता JCB साईडला घेऊन टाका। तिथं माझी स्कूटी पाहिजे प्रशासनाचा ढिसाळपणा त्याच्यामुळं अडचणींना सामोरं जावं लागतं। आज सिन्नर तालुक्याच्या कुठल्याही भागात तुम्ही गेले, नायगाव रोड असेल, पाणवटी रस्ता असेल, सिन्नर-ठाणगाव रस्ता असेल, खंबाळा रस्ता असेल, या रस्त्यांची अतिशय दयनीय अवस्था झाली। आणि दुर्दैव म्हणजे आज जिल्ह्याचे खासदार या सिन्नर तालुक्याचे या तालुक्याला मंत्रिपद मिळालं। एवढे मोठे सत्तेचे केंद्र असताना देखील लोकांना रस्त्यांच्या छोट्या छोट्या प्रश्नांसाठी जर झगडावं लागत असेल आणि डुबेरसारख्या गावामध्ये जर आंदोलन करावं लागत असेल तर याचे एवढं दुर्दैव लोकांचं आणि नागरिकांचं। आणि म्हणून आज शेवट लोक त्रस्त होऊन आज रस्त्यावर आले आणि रस्त्यावर येऊन आंदोलन या ठिकाणी सगळ्या नागरिकांनी आज पीडब्ल्यूडीचे अधिकारी असतील, पोलीस प्रशासन असेल, यांनी या ठिकाणी आश्वासन दिले कुठल्याही परिस्थितीत त्या 2 ते 3 दिवसात या रस्त्याचं काम सुरू करू, हा रस्ता संपूर्णतः व्यवस्थित डांबरीकरण करू हे आश्वासन त्यांनी दिले। आणि हे आश्वासनाची पूर्ती न झाल्यास पुन्हा येत्या 8-10 दिवसात मोठं आंदोलन या ठिकाणी आम्ही निश्चितपणे रस्त्यावर करूया। कुठलेही गुन्हे दाखल झाले आणि लोकांसाठी काही गुन्हे आम्ही अंगावर घ्यायला तयार आहे, परंतु आता जे काही खासदार साहेब असतील, आमदार साहेब असतील, प्रशासन असतील, यांच्या जर इच्छाशक्तीचा अभाव असेल आणि कुठंतरी नियोजनाचा ढिसाळपणा असेल, यासाठी या पुढच्या काळात आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। आता जे त्यांनी आश्वासन दिलंय ते त्यांनी पूर्ण करावं, तर या पुढच्या काळात अधिक तीव्र आंदोलन हे आम्ही सर्व मिळून या ठिकाणी करूया, हे या निमित्ताने आम्ही सांगतो।